नमस्कार. कुटुंब प्रबोधन मंडळातर्फे आपण भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अर्थात आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने जे कथाकथन करणार आहोत त्यामध्ये आजची जी कथा आहे त्याचा एक नायक नाहीये तर अनेक बंधू हे त्याचे नायक आहेत. भारताच्या इतिहासातलं किंवा जगाच्या इतिहासातलं सुद्धा हे एक असं विलक्षण उदाहरण आहे की एकाच घरातले सख्खे भाऊ आणि त्यांचा मित्र हे देशासाठी फासावर चढले. असं हे विलक्षण उदाहरण आहे आणि ते घराणं आहे चिंचवडचं चापेकर घराणं. खरं तर ते मूळचं कोकणातलं वेळणेश्वरचं घराणं, पण आता ते चिंचवडला स्थायिक होते. दामोदर, वासुदेव, बाळकृष्ण यांचे वडील जे हरी चाफेकर हे कीर्तनकार होते आणि देशभक्तीपर कीर्तन ते करायचे, स्वतः रचना करायचे आणि त्या आपल्या कीर्तनामध्ये गायचे. त्यामध्ये कधी चिंचवडला कधी पुण्यामध्ये असायचे आणि त्यांची सगळी मुलं ही देखील अशीच प्रतिभावंत आणि देशभक्त होती. सगळेजण व्यायाम करायचे, 1200 जोर ते काढायचे, सूर्यनमस्कार घालायचे, वाचन होतच, वेगवेगळ्या रचना करायचे आणि ह्याला जोड जी होती ती काही ना काही वीरवृत्तीची कार्य करायची याची. मग कधी मुंबईमध्ये इंग्रजांनी आयोजित केलेल्या एखाद्या परीक्षेचा मंडप जाळण्याचं कृत्य असो, मुंबईतल्या राणीच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं असो, स्वदेशीचं काम करणं असो, अशी विविध कामं ते करतच होते. वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आणि त्यांनी केलेली कृत्य हे त्यांचे आदर्श होते. त्या काळामध्ये स्वतः लोकमान्य टिळक हे पुण्यामध्ये वावरत होते, त्यामुळे ते टिळकांच्या भेटी घ्यायचे, त्यांच्यापासून ही प्रेरणा घ्यायचे. आणि याच काळात पुण्यामध्ये आलेली होती ती प्लेगची भयंकर साथ. ती साथ तर इंग्रज काय अत्याचार करू शकतात ते दाखवणारी होती. कारण लोकांचं विलगीकरण करणं आवश्यक होतं, लोकांवर उपचार करणं आवश्यक होतं, पण इंग्रजांकडे हे सगळं करणारी साधनं तर नव्हतीच, पण लोकांना दयाबुद्धीने वागवण्याची वृत्तीही नव्हती. त्यामुळं सोजिरांना आदेश देऊन टाकलेले होते आणि ते लोकांच्या मनाचा विचार न करता, त्यांच्या परंपरांचा विचार न करता काय वाटेल ते करत होते. लोकांच्या घरात घुसायचं, पार देवघरापर्यंत बूट घालून जायचं, देव फेकून द्यायचे, गर्भवती महिलांना सुद्धा हिसकून बाहेर काढायचं आणि अगदी पंडिता रमाबाई यांच्याकडच्या 2 मुलींना सुद्धा त्यांनी नेलं कॅम्पामध्ये आणि त्यांच्यावर बलात्कार झाले. अशा सगळ्या बातम्या पुण्यामध्ये पसरत होत्या आणि तरुणांचं रक्त खवळत होतं. असं शिवाजी महाराजांच्या वर लोकमान्य टिळकांचं एक भाषण होतं, व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाला चाफेकर, दामोदर चाफेकर हे उपस्थित होते. त्यांनी त्यावेळेला एक कविता म्हटली. ती कविता अशी होती: होती काय विषाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी, ज्ञानातून हजार तीक्ष्ण असिका बाहेर ये त्या क्षणी. आता अग्निरथात संधी बघुनी हस्ते स्त्रिया ओढती, शेंढानो करिता कसे सहन हे लावून घ्या दादती. अशा भावना दामोदर पंतांनी व्यक्त केल्या. टिळकांनी त्यांना त्यावर असं उत्तर दिलं की जर आज ज्यांनी भाषण केली त्यांना तुम्ही शंड म्हणालात, पण श्लोक म्हणणाऱ्यात काही पौरुष असतं तर रँड एवढा एव्हाना जिवंत राहिला नसता. हा रँड कोण होता? पुण्यामध्ये जे प्लेगचे उपाय सगळे चालू होते ते ज्याच्या अधिपत्याखाली चाललेले होते असा निर्दय मनाचा असा हा रँड होता. जे विविध गोष्टी करणारे, अत्याचार करणारे सोजीर म्हणजे सैनिक होते, त्यांना संरक्षण देणारा आणि प्रोत्साहन देणारा हा रँड होता. म्हणूनच टिळकांनी म्हटलं होतं की जर तुमच्यामध्ये पौरुष असतं तर आज रँड जिवंत नसता. ही गोष्ट या बंधूंनी लक्षात घेतली. टिळकांना काय म्हणायचंय ते समजून घेतलं आणि ते त्या तयारीला लागले. त्यांनी पिस्तुलं आधीच मिळवलेली होती, त्याचं प्रशिक्षण, त्याचा सराव आधीच केलेला होता. आता ते प्रत्यक्ष कृतीच्या मागे लागले. रँड कुठे राहतो, कुठे जातो, काय करतो, ह्या सगळ्या बातम्या काढल्या. 2दा त्यांना रँडचा वध करण्यामध्ये यश आलं नाही. 2 प्रयत्न हे त्यांचे अयशस्वी झाले.
पण त्यात ते सापडले सुद्धा नाही. आणि तिसरा प्रयत्न मात्र त्यांनी अधिक नियोजन करून केला. व्हिक्टोरिया राणीचा हिरक महोत्सव होता आणि त्यानिमित्तानं आता पुण्यामध्ये गणेश खिंडीकडून आल्यानंतर जे गव्हर्नर हाऊस आहे तिथं रात्रीपर्यंत पार्टी चालणार होती, फटाके उडवले जाणार होते, आनंद व्यक्त केला जाणार होता. आणि मग उशिरा तिथून एक एक इंग्रज अधिकारी आपापल्या बंगल्याकडं म्हणजे कॅम्पात जाणार होता. बाजूला सगळा अंधार असणार होता. ही संधी सोडायची नाही असं त्यांनी ठरवलं आणि सर्वजण तिकडे दबा धरून बसले. सकाळपासूनच ते त्याच्या मागावर होते. तो घरून कधी निघाला, त्याची गाडी कुठली आहे, तो गव्हर्नर हाऊसमध्ये पार्टीसाठी कधी जाऊन पोचला, हे सगळं त्यांनी हेरून ठेवलेलं होतं. संध्याकाळी 7:30 वाजता ते आपल्या घरून निघाले आणि गणेश खिंडीपाशी जाऊन थांबले. आता अंधार पडत होता. ते अंधारात थांबून राहिले. त्यांच्याकडे पिस्तुलं होती, तलवारी सुद्धा होत्या. तलवारी पण त्यांनी एका नाल्याखाली, छोट्याशा पुलासारखं स्ट्रक्चर होतं त्याखाली लपवून ठेवलेल्या होत्या आणि सगळेजण वाट बघत होते. हे करत असताना वासुदेवराव हे गव्हर्नर हाऊस पासून थोडे जवळ थांबलेले होते. ते प्रत्यक्ष मारणाऱ्यांमध्ये नव्हते, ते इशारा देणाऱ्यांमध्ये होते. म्हणजे गव्हर्नरची गाडी बाहेर आली आणि पुढे चालली की त्यांनी इशारा द्यायचा होता. आणि प्रत्यक्ष मारण्याचं काम दामोदर पंत आणि बाळकृष्ण हे करणार होते. गाड्या बाहेर येत होत्या आणि रँडच्या गाडीसारखी दिसणारी गाडी ही बाहेर आली. त्याबरोबर घोषणा सुरू झाल्या. गोंदिया आला रे, गोंदिया आला रे. गोंदिया आला रे, गोंदिया आला रे, गोंदिया आला रे, गोंदिया आला रे. आला रे आला, गोंद्या आला रे आला, या घोषणा वासुदेव देत होता आणि दामोदर बाळकृष्ण त्या घोषणा ऐकत होते. गाडी पुढं आली आणि त्या गाडी पुढं आल्यानंतर बाळकृष्णनी त्या गाडीवर चढून आत बसलेल्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या. त्याला असं वाटतं होतं की हा रँड आहे, पण तो रँड नव्हता. तो एक दुसरा अधिकारी आयर्स्ट होता. डोक्यात गोळ्या घुसल्यामुळं तो गाडीतच मरण पावला. आता काम फत्ते झालं म्हणून बाजूला निघून जाणार तर मागून घोषणा अजून येतच होत्या. गोंद्या आला रे आला, गोंद्या आला रे आला. त्यांना पण कळेना काय झालंय आणि त्यांनी बघितलं तर मागची गाडी देखील तशीच होती. ती खरी रँडची गाडी होती. आता धोका होता की रँडला जर हे पुढं काय घडलंय हे लक्षात आलं असतं तर मोठाच गोंधळ उडाला असता. पण आयस्ट त्याच्या डोक्यात गोळी घुसल्यानंतर जे काही ओरडत होता, आय एम शॉट, आय एम शॉट, स्टॉप स्टॉप, पण तो जो गाडी चालवणारा गाडी हाक्या होता त्याला काहीही इंग्रजी कळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी गाडी तशीच पळवत नेली. त्याला मागं काय झालं हे कळालेलंच नव्हतं. त्यामुळे रँडची गाडी पुढे आली त्यावेळी त्याला कळालंच नाही की पुढं असं काही घडलेलं आहे. त्यामुळे ही संधी चाफेकरांनी साधली आणि आता दामोदर पंत हे त्या गाडीत
मागच्या बाजूला पायरीवर चढले आणि आत बसलेल्या रॅन्डच्या पाठीत त्यांनी गोळ्या घातल्या. फुफ्फुस फोडून त्या गोळ्या पुढे बाहेर आल्या. तो लगेच तिथंच मेला नाही. त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण उपचारादरम्यान तो मेला. या दोघांनाही मारून आता दामोदरपंत तिथून बाहेर पडले. बाळकृष्ण आणि ते तिथून ते आता जे फर्ग्युसन कॉलेज आहे त्या भागामध्ये पळून गेले आणि गायब झाले. पुण्यामध्ये मोठा हलकल्लोळ माजला, कारण तो राणीच्या हिरक महोत्सवाचा कार्यक्रम होता आणि गणेश खिंडीमध्ये हे महत्वाचे इंग्रज अधिकारी मारले गेले. हे कसं काय? मोठी दहशत पुण्यामध्ये झाली, धरपकड सुरू झाली, अत्याचार पुन्हा सुरू झाले. पण इंग्रजांच्या मनात दहशत बसवण्यामध्ये देखील हे यशस्वी झालेले होते. अर्थात इंग्रजांचं हेर खातं इतकं मजबूत होतं आणि त्यामध्ये द्रविड बंधू नावाचे 2 आपले फितूर देखील होते. त्यामुळं चाफेकर बंधू पकडले गेले. ज्या द्रविड बंधूंनी ही फितुरी केली त्यांना देखील मारण्याचं काम रानडे आणि चाफेकर यांनी केलं आणि ते देखील पुढे पकडले गेले. ह्या सगळ्या प्रकारामध्ये हे 3 जण चाफेकर बंधू, दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव आणि महादेव रानडे, ह्या 4 भक्कम पुरावे हे सरकारला मिळालेले होते आणि त्यांनी कोणी माफी मागण्याची, दिलगिरी व्यक्त करण्याची अशी देखील शक्यता नव्हती. त्यामुळं ह्या 4 1 वर्षाच्या कालावधीमध्ये फासावर चढवण्यात आलं. असे हे विलक्षण कुटुंब असलेलं आणि त्यांचाच मित्र असलेलं असे हे 3 बंधू, दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे. इतकी निधड्या मनाची माणसं ही ह्या देशाला जन्माला येऊ शकतात. इंग्रजांचं इतकं प्रचंड बळ समोर असताना सुद्धा आणि देशासाठी कार्य करताना आपल्याला फाशीच मिळणार आहे याची खात्री असताना सुद्धा ही माणसं काम करतात याचं खरोखर आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही आणि त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा देखील मिळत असते. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. Please like and subscribe this channel.